आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कारवायांसमोर अजित पवार, प्रफुल्ल पटेलांनी गुडघे टेकले आणि भाजपमध्ये गेले, पण आम्ही झुकणार नाही। रोहित पवारांवरील ईडी कारवाईवरून संजय राऊतांची टीका। रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली। त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात पळून गेले। आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय। मनामध्ये काही खंत आहे, त्या उघड करायच्या आहेत। उद्याच्या चिपळूणच्या सभेला या, भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन। पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर पुणे पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमाला हजर राहणार। मनसेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होणार। मनसेकडून जय्यत तयारी। वर्धापन दिनासाठी भव्य स्टेज बांधण्यात आला असून मनसे राज दरबार असं लिहिण्यात आलेलं आहे। मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं टीजर प्रदर्शित। वेळ आता ही परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची, अशा आशाचा टीजर मनसेकडून रिलीज। मनसेची पुढची वाटचाल सत्तेच्या दिशेनं असेल। भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। मनसैनिक सत्तेमध्ये कसा येईल यासाठी काम करण्याचा प्रण घेणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। विधानसभेला माहितीमध्ये भांडणं होतील, एकमेकांचं डोकं फोडतील। लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त मनोरंजक होईल। जागा वाटपावरून मनसे आमदार राजू पाटलांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आज कोकण दौऱ्यावर। रत्नागिरीमध्ये 450 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार, तर संध्याकाळी 4 वाजता शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन। उद्धव ठाकरे आज मुंबईमधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। अंधेरी जुहूमधील शाखांना भेट देणार।